उपमुख्यमंत्री अजित पवार चौकशीच्या फेऱ्यात सापडण्याची शक्यता। जरंडेश्वर कारखान्यासंदर्भात एसीबी चौकशी होण्याची शक्यता। विशाल आणि सुरेंद्र अग्रवाल बापलेकाला 31 मे पर्यंत पोलीस कोठडी। ड्रायव्हरचा फोन आणि सीसीटीव्हीच्या तपासासाठी पोलिसांचा निर्णय। गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना बेल देण्याचं काम गृहमंत्री करतायत का? देवेंद्र फडणवीसांनी राजीनामा द्यावा, नाना पटोलेंची मागणी। पुणे हिट अँड रन प्रकरणी त्रिसदस्यीय समितीकडून चौकशी। डॉक्टर पल्लवी सापळेंनी ससून प्रशासनाची केली चौकशी। ससूनचे अधिष्ठाता डॉक्टर विनायक काळेंशी चर्चा करून अहवाल तयार करणार। आमदार धंगेकरांचे आरोप विशिष्ट हेतूने वसुलीसाठी धंगेकर आरोप करतात। संजय शिरसाट यांचा रवींद्र धंगेकर यांच्यावर हल्लाबोल। कोस्टल रोडचं काम पूर्ण झाल्यानंतरच उद्घाटन झालं। कोस्टल रोडवरील लिकेज दुरुस्ती करण्याचे आदेश दिले। विरोधकांच्या टीकेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं प्रत्युत्तर। कोकण पदवीधरसाठी काँग्रेसकडून उमेदवार जाहीर। काँग्रेसकडून रमेश कीर यांचं नाव आता जवळपास निश्चित। अकोल्यामध्ये बियाणांसाठी शेतकरी आक्रमक। उदय टॉकीज परिसरामध्ये शेतकऱ्यांचं रास्ता रोको आंदोलन। शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून कृषी मंत्री धनंजय मुंडे परदेश दौऱ्यावर। 10वीच्या निकालातून एक धक्कादायक माहिती समोर। 10वीच्या मुलांना इंग्रजीपेक्षा मराठी वाटतंय कठीण। इंग्रजीच्या तुलनेत मराठीमध्ये नापास होणाऱ्यांचं प्रमाण अधिक। उजनी धरणाची पाणी पातळी निचांकी पातळीवर। 44 वर्षांच्या इतिहासामध्ये पाणी पातळीचा निचांक। दुष्काळाच्या झळा जाणवण्याची शक्यता। चिपळूणमध्ये वीज चोरी प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल। 13,34,000 रुपयांची वीज चोरी। चिपळूण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये उन्हाच्या तडाख्यानं गाठला विक्रमी उच्चांक। शहराचं तापमान 44 अंश सेल्सिअस पर्यंत। शासकीय आणि खासगी रुग्णालयांमध्ये दिवसाला 3000 उष्माघात सदृश्य रुग्णांची नोंद। मुंबईमध्ये पुढील 24 तासांमध्ये पावसाची शक्यता। हवामान विभागाचा अंदाज तर उकाड्यापासून मुंबईकरांना दिलासा मिळण्याची शक्यता। दिल्लीतील कथित मद्य घोटाळा प्रकरणी के कवितांच्या जामिनासंदर्भातील निकाल कोर्टानं ठेवला राखून। न्यायमूर्ती स्वर्णकांता शर्मा यांनी निकाल ठेवला राखून। अमरावती जिल्हा रुग्णालयामध्ये रक्ताचा तुटवडा। जिल्हा रुग्णालयातील रक्तपेढीमध्ये केवळ 16 बॉटल रक्त उपलब्ध। रक्तदान शिबिरांमध्ये घट झाल्यानं जिल्ह्यात रक्ताचा तुटवडा। इंडिगो कंपनीच्या विमानामध्ये बॉम्ब असल्याची चिठ्ठी मिळताच विमानाचं इमर्जन्सी लँडिंग। सर्व प्रवासी सुखरूप असल्याची विमानतळ प्रशासनाची माहिती। दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयाकडून धक्का। अंतरिम जामीन 7 दिवस वाढवण्याच्या याचिकेवर तात्काळ सुनावणी घेण्यास कोर्टाचा नकार। अमरावतीमध्ये शालेय अभ्यासक्रमातील मनुस्मृती श्लोकांना काँग्रेसचा विरोध। अभ्यासक्रमातून श्लोक हटवण्याची मागणी। काँग्रेसचं अमरावतीच्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन। पिंपरीमध्ये दहशतवादी विरोधी पथकाची मोठी कारवाई। बनावट कागदपत्रांसह 5 बांगलादेशी नागरिकांना केली अटक। मुंबईतील सुरू असलेल्या रस्त्यांची कामं 31 मे पर्यंत पूर्ण करा। अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर यांचे सक्त निर्देश। महाविकास आघाडी सरकार असतं तर कोस्टल रोड डिसेंबर 2023 पर्यंतच पूर्ण झाला असता। भ्रष्ट राजवटीनं आमचं सरकार पाडल्यावर कामाचा वेग कमी केला। कोस्टल रोडच्या बांधकामावरून आदित्य ठाकरेंची युती सरकारवर टीका। स्वतःला ईश्वर समजणाऱ्या राऊतांनी खरगेंवर लेख लिहावा। काँग्रेस अध्यक्ष खरगे स्वतःला देवाचा अवतार म्हणू लागलेत। चंद्रशेखर बावनकुळेंचा राऊतांवर हल्लाबोल। भुजबळांना आवरलं पाहिजे। भुजबळ नेहमीच भाजपला डिवचत असतात। भाजपच्या निलेश राणेंचा छगन भुजबळ यांच्यावर निशाणा। सोलापुरात काँग्रेसच्या शिष्टमंडळानं घेतली जिल्हाधिकाऱ्यांची भेट। ईव्हीएम स्ट्रॉंग रूमच्या भोवती जॅमर बसवण्याची केली मागणी। पुणे हिट अँड रन प्रकरणी ड्रायव्हरला नेलेली गाडी पोलिसांकडून जप्त। गाडीत जबरदस्ती बसवल्याचा ड्रायव्हरचा आरोप। नाशिकमधील धोकादायक वाडे जुन्या इमारतींना नोटिसा। शहरातील 275 घरमालक आणि भाडेकरूंना नोटिसा। दापोली एसटी डेपोमध्ये डिझेलचा तुटवडा। इंधन तुटवड्यामुळे एसटीच्या अनेक फेऱ्या थांबल्या। चेंबूर मानखुर्दमध्ये उद्या पाणी नाही। पाईपलाईनच्या कामामुळे पाणी पुरवठा बंद राहणार। नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचं पालिकेचं आवाहन।
पुण्यामध्ये गुरुवारी पाणी नाही. पुण्याच्या दक्षिण भागात पाणी पुरवठा राहणार बंद. वडगाव जलशुद्धीकरण केंद्राच्या देखभाल दुरुस्तीसाठी महत्त्वाचा निर्णय. विदर्भामध्ये उष्णतेचा तडाखा. विदर्भात पुढील 5 दिवसांमध्ये तापमान आणखीनच वाढण्याचा हवामान विभागाचा अंदाज. पंढरपूर आणि मंगळवेढा तालुक्यामध्ये पावसाचा तडाखा. पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान तर घरावरील आणि शाळेचे पत्रे उडाले. सोन्याच्या दरामध्ये आज पुन्हा एकदा वाढ. चांदी या आठवड्यात 94,000च्या पार तर सोनं देखील 72,000च्या आसपास. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.